बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला काही सवाल उपस्थित करायचे आहेत। गँग्स ऑफ बीडला अभय नेमकं कुणाचा आहे? कोण आहे या गुंडा पुंडांच्या पाठीमागं? बीड आहे की बिहार असा संताप सामान्य बीडकर महाराष्ट्रातली जनता आता विचारते। तर आपण नुसतं बिहार बिहार असं म्हणतो, परंतु केज हे खरं बिहार ह्या ठिकाणी झाले। खरोखरच बीडचा बिहार होतोय की मग बीडमध्ये गँग्स ऑफ फसेपूर सारख्या टोळ्या निर्माण झाल्यात? आणि आमचा जिल्हा नेमकं काय? गँग्स ऑफ सफेपूर? त्या बच्चे ने तो गब्बर सिंग आएगा, त्या बच्चे ने तो वाल्मीकि आएगा। संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे। त्या हत्येचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे। संपूर्ण महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राची जनता संतोष देशमुख यांच्या हत्येने आणि ज्या पद्धतीने ती हत्या केली त्याबद्दल हळहळ व्यक्त करते। या हत्येमधील आरोपी शोधले पाहिजेत ही गरज आहे। या हत्येमधला आरोपी शोधला गेला पाहिजे ही मागणी आहे। मात्र याच मागणीच्या अनुषंगाने काही प्रश्न समोर आले, याच मागणीच्या अनुषंगाने राजकारण समोर आलं, याच अनुषंगाने राजकीय हेवेदावे, राजकीय स्पर्धा आणि नेतृत्वातला सुप्त संघर्ष सुद्धा। याच अनुषंगाने बीडला बिहार म्हणण्याची एक प्रकारची चढाओढ लागली। बीड म्हणजे बिहार, बीड म्हणजे बिहार, बीड म्हणजे बिहार अशा प्रकारच्या शो करणारे मुंबईतल्या पत्रकारांनी बीड म्हणजे कुठलं तरी चंबळचं खोरं आहे का काय अशा पद्धतीने बीडची मांडणी केली। मात्र बीड खरंच असं आहे का? बीडमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडतात का? याशिवाय बीडची काही ओळखच नाही का? बीडमध्ये माणसं राहत नाहीत का? अशा प्रकारचा प्रश्न बीडकर म्हणून आम्हाला पडतो आणि तो प्रश्न आम्ही आता या जगाला विचारत आहोत। ज्या बीडमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथ आहेत, 3.5 शनीच्या पीठापैकी 1.5 पीठ राक्षस भवन आणि बीड असे 2 पीठित आहेत। कनकालेश्वर सारखं भारतातल्या एकूण 3 जलमंदिरापैकी एक जलमंदिर या ठिकाणी आहे। या बीडमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही पहिल्यांदा पाहतो। संत ज्ञानेश्वरांच्या आजोबांची समाधी, संत कबीरांच्या गुरूंची समाधी आमच्या पेठबीडमध्ये आहे। याच बीडने याच देशाला आणि महाराष्ट्राला अनेक नेते दिले। याच महाराष्ट्रामध्ये याच बीड जिल्ह्याने एक पुरोगामी चळवळ दिली। कम्युनिस्टांचा जिल्हा, तत्ववादी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। साताऱ्याहून आलेले क्रांतिसिंह नाना पाटील यांना आम्ही खासदार केलं। द्वारकादास मंत्री, केशर काकू अशा अत्यल्प असणाऱ्या मायनॉरिटी मधल्या लोकांना इथं लोकनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली, सिद्धी मिळाली आणि मान्यता सुद्धा। या बीडने कधीही जात बघितली नाही। याच बीडने वंजारी समाजातील लोकनेते गोपीनाथ मुंडे सारखं एक नेतृत्व या महाराष्ट्राला आणि देशाला दिलं। याच बीड जिल्ह्याने प्रमोद महाजन सारखा एक फरडा वक्ता, एक चाणक्य नीतीचा, भारतीय जनता पार्टीचा अगदी अत्यंत अटल बिहारी यांच्या जवळचा कार्यकर्ता आणि सल्लागार याच बीड जिल्ह्यात दिला। अंबेजोगाई सारखं एक शहर जिथं पुतळे नाहीत, फक्त तत्व आणि सिद्धांत आहेत, हे शहर याच जिल्ह्यात आहे। योगेश्वरीपासून खंडेश्वरीपर्यंतचा आध्यात्मिक वारसा ज्या जिल्ह्याला आहे तो जिल्हा बिहार मांडला गेला याबद्दलची खंत आणि प्रश्न या ठिकाणी आम्ही व्यक्त केले पाहिजेत। बीड म्हणजे बिहार, क्राईम रेशोज पाहता या ठिकाणी गुन्हे घडतात, नाकारता येत नाही। मात्र याला रोखण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे, शासनाचं आहे। याच्यावरती काम झालं पाहिजे, बिलकुल आमचीही मागणी आहे। मात्र बीड म्हणजे बिहार म्हणत असताना बीडबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत नकारात्मक उभा राहतोय ह्याची खंत आहे। सदानंद कोचे नावाचे एक जिल्हाधिकारी 2011 साली या बीड जिल्ह्यात येतात आणि त्यांचा अनुभव व्यक्त करताना इथून गेल्याच्या नंतर ते बीड लोकशाही एक भयान वास्तव नावाचे एक पुस्तक लिहितात। आमचा मीडिया, आमची प्रसाद माध्यमं आणि मुंबईतले पत्रकार त्यांना आपल्या टीव्ही चॅनलवर बोलवून बीडची बदनामी करून घेतात। त्याच सदानंद कोचेंना विचारलं पाहिजे की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एकही रुपया घेतला नाही। त्यांच्या कार्यकाळामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी असं एकही काम केलं नाही। त्यांचा टेबल या गोष्टीची साक्ष देऊ शकतो। सदानंद कोचे यांना बीड जर भयान वास्तव आणि लोकशाहीची इथं गळचिपी वाटत असली, मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा इतर जिल्हाधिकारी आले नाव घेऊन गेले। याच जिल्ह्याने सुनील केंद्रेकर सारख्या जिल्हाधिकाऱ्यांना एक राष्ट्रीय ओळख दिली। जेव्हा त्यांची बदली झाली, एक जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष आम्हाला कसा हवा असतो यासाठी रस्त्यावर उतरणारं बीड कोणाला दिसलं नाही। या जिल्ह्यामध्ये राहुल रेखावर नावाच्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी, या महोदयांनी एक अशी ई पीक पाहणीचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं ज्याचं अडॉप्टेशन या देशाने केलं। हा पीक पाहणी कार्यक्रम धनंजय मुंडे आणि राहुल रेखावार या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्याच्या काळामध्ये आला नाही समोर, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। याच बीड जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस अधीक्षक आले जे या ठिकाणी नावून गेले।
याच ठिकाणी जी श्रीधर, राहुल पोद्दार सारख्या पोलीस अधीक्षकांनी एक यशस्वी कारकीर्द केली, संतोष रस्तोगी सारख्यांनी, सुहेज हक सारख्यांनी आणि कुमावत सारख्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नावलौकिक मिळाला. विजय कबाडे, सुधीर खिरडकर सारख्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लोकप्रिय आणि लोकहितवादी मोहिमा उभा केल्या. याच बीड जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हाधिकाऱ्यांना ओळख मिळाली. अगदी या ठिकाणी आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी बीडमधून गेल्याच्या नंतर एक लौकिक कमावला आणि त्यांच्या नावाचा एक ग्राफ या महाराष्ट्राने पाहितला. म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचं की बीड केवळ बिहार आणि बीडला बिहार म्हणत असताना काही पत्रकार या जिल्ह्यावर कुठला तरी सूड उगवत आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करावा लागतो आणि उपस्थितही करावा लागतो. या ठिकाणी अनेक नव्या कंपन्या आता गुंतवणूक करत आहेत. बीड शहराच्या नजीक असणाऱ्या नेकनूर गावामध्ये टाटा सौर ऊर्जाचा एक मोठा प्रकल्प उभा करत आहे. अशा प्रकारच्या बातम्या केल्याच्या नंतर जर हा असा हजारो कोटी घेऊन येणारा प्रकल्प जर या बीडमधून निघून गेला तर या ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये जी काही 1500 मुलांना रोजगार मिळू शकतात तो रोजगार मिळणार नाही. एका हत्येच्या नंतर असणारी जी आमची वेदना आहे, तो संताप आहे, तो एकीकडे राहतो. मात्र या ठिकाणी या हत्येच्या नंतर सुरू असलेलं राजकारण आणि सुरू असलेल्या बीडला बदनामी करण्याचं एक मोठं राजकारण तडीला जात आहे. या बीड जिल्ह्यामध्ये जर गुंतवणूक आली नाही, या बीड जिल्ह्यामध्ये जर कंपनी आल्या नाहीत तर हा जिल्हा कायम ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून राहील. या ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्धतेचे कुठलेही नवे पर्याय आणि मार्ग शोधले जाणार नाही. हाच का कोणाचा छुपा अजेंडा आहे की बीडला बदनाम करून बीडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या येऊ द्यायच्या नाहीत? हाच का एक अजेंडा आहे की बीडमध्ये कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी येऊच नाही? बीडला बदनाम करत असताना बीडमध्ये चांगल्या अधिकाऱ्यांनी, कंपन्यांनी येऊ नये, सरकारने नेहमीच बीडकडे एक प्रतिकूल आणि निगेटिव्ह नजरेतून पाहावं, अशा प्रकारची यंत्रणा होती. कुणाला तरी असं वाटतंय का की कुठल्या तरी लोकांना बदनाम केल्याच्या नंतर आपला फायदा होत आहे? पर जिल्ह्यातल्या काही पत्रकार मुंबईमध्ये जाऊन अशा प्रकारे बीडचं चित्रण जर करत असतील, मनाला वाटेल तसं बीडची मांडणी करत असतील, तर त्यांना असं वाटतंय का की पवनचक्की सारखे प्रकल्प या जिल्ह्याला सोडून त्यांच्या जिल्ह्यामध्ये जातील? ही शंका आणि हा प्रश्न आम्हाला का पडतो? कारण बीड बिहार नाहीये. हा प्रश्न आम्हाला का पडतो? कारण की बीडमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांची एक मोठी यादी आहे. हा प्रश्न आम्हाला यासाठीही पडतो की बीड सारख्या माती आणि माणसामध्ये अध्यात्म आणि राजकीय परिघामधले, सामाजिक आणि धर्म क्षेत्रामधले अनेक स्तंभ या बीडने दिलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये बीडमध्ये वाढलेला क्राईम, या क्राईमवरून जर बीडला बदनाम केलं जात असेल तर हा प्रश्न आम्ही मुंबईला सुद्धा विचारू शकतो. ज्या मुंबईने दाऊद इब्राहिम सारखा, छोटा शकील सारखा, छोटा राजन सारखे, माया सारखे, हाजी सुलतान सारखे अनेक गुंड, अगदी मोठे मोठे गुंड या जगाला दिले, त्या मुंबईला आम्ही स्वप्न नगरी म्हणतो. त्याच मुंबईला आम्ही मायावी नगरी आणि स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणतो. तीच मुंबई आमची राजधानी आहे. तिचा लौकिक आणि तिचं नाव घेताना आमचा कंठ दाटत नाही आणि थांबत नाही. एवढे मोठे गुंड त्या शहराने दिल्याच्या नंतर सुद्धा मुंबईला कोणी बदनाम करत नाही. मात्र बीडमध्ये घडणारी घटना, या घटनेच्या नंतर संपूर्ण बीड आणि बीडच्या अस्मितेला बदनाम करण्याची जी चढाओढ काही यूट्यूब चॅनल, काही वृत्तवाहिन्या आणि काही ठरलेल्या पत्रकारांनी सुरू केली आहे, ही मात्र थांबली पाहिजे. कारण बीड बदनाम नाही तर बीड हे नामवालं शहर आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये बीडला प्रश्न विचारा की तुझ्याकडे काय आहे, बीडामध्ये अशा अनेक याद्या तुम्हाला मिळतील ज्या बीडचा गौरव वाढवू शकतात. या बीडच्या मातीला संघर्षाची माती म्हटलं जातं. याच बीडमध्ये प्रचंड पैसा कमावून जाणारे अधिकारी जेव्हा बीडला असं म्हणतात की बीड हे चुकीचं शहर आहे, मला त्यांची कीव येते. एक पत्रकार म्हणून अनेक अधिकाऱ्यांना माझा सवाल आहे, या बीडमध्ये तुम्ही पूर्ण वेळ करता, पूर्ण कार्यकाळ करता, याच्यानंतर गेल्याच्या नंतर तुम्ही बीडला बदनाम करता. एवढं जर बीड वाईट असेल तर आल्या परत तुम्ही जात नाही. 2 वर्ष पूर्ण करता, या ठिकाणच्या पूर्ण आनंदाचा लाभ तुम्ही घेता. मला काही गोष्टी स्पष्ट बोलता येत नाहीत, मात्र अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन जी पोती भरून नेलीत ना, त्यांची पण एक मोठी यादी आहे. इथल्या गोरगरिबांच्या खिशामध्ये हात घालताना अधिकाऱ्यांना कधीही गैर वाटत नाही. इथल्या गरिबांच्या पॉकेटमध्ये लूट करताना अधिकाऱ्याला काही वाटत नाही. मात्र जेव्हा बीड सोडून गेल्याच्या नंतर बीड कसं बिहार आहे हे सांगताना मात्र त्यांना कंठ फुटतो. सदानंद कोचे यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही बीडमध्ये आल्याच्या नंतर बीड जर तुम्हाला एवढं वाईट वाटलं होतं तर बीड सुधारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? राहुल रेखावारांनी केला, त्यांना यश आलं. सुनील केंद्रेकरांनी केला, त्यांना यश आलं. या ठिकाणच्या अनेक पोलीस अधीक्षकांना यश आलं, त्यांनी ते प्रयत्न केले. सदानंद कोचे साहेब, तुम्ही बीडला जर वाईट म्हणत असाल किंवा तुम्हाला जर बीडमध्ये काही दोष दिसले असतील तर सरकारने तुम्हाला ते दोष दूर करण्यासाठी पाठवलं होतं.
एक कुमावत नावाचे अधिकारी बाहेर राज्यातले इथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून येतात आणि इथल्या क्राईमवर एवढं काम करतात, ते कोणाला भीत नाही. कुमावत साहेबांनी कधी म्हटलं का बीड खराब आहे? सदानंद कोचे 2011च्या नंतर इथून परत गेल्यावर म्हणतात बीड खूप खराब आहे. कुमावत यांना अडचण आली नाही काम करायला, कुमावत यांना अडचण आली नाही हे बदल घडवायला. सदानंद कोचे यांना हे बदल घडवायला अपयश आलं, म्हणून त्यांच्या अपयशाचं खापर बीडच्या माती आणि माणसावर फोडणं हे दुर्दैवी आहे. सदानंद कोचे यांना भरमसाठ पगार माझ्या शासनाने दिला. आमचं सरकार इथल्या येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना जे वेतन देतं, जी कर्मचाऱ्यांची कुमक देतं, ते याचसाठी की जे काही वाईट आहे ते तुम्ही इथं बदला आणि जे काही चांगलं आहे ते प्रस्तावित करा. अनेक अधिकाऱ्यांनी चांगल्या गोष्टी इथं प्रस्तावित केल्या, याच्यातून त्यांना ओळख मिळाली आणि बीडला एक काम मिळालं. सदानंद कोचे साहेब, तुम्हाला अपयश आलं, तुम्ही इथं काम केलं नाही, तुम्ही कर्तव्य सिद्ध झाला नाहीत आणि तुमच्या अपयशाचं खापर तुम्ही बीडच्या अस्मितेवर फोडून मोकळे झालात. तुम्हाला दाखवून बीडला बदनाम करणाऱ्या पत्रकारांना माझा प्रश्न आहे की या पत्रकारांना सुद्धा कळलं पाहिजे की हे बीड नेमकं काय आहे. मुंबईमध्ये कॅबिनमध्ये बसून मुंबईमधल्या स्टुडिओमधून तुम्हाला बिहारच दिसेल. तुम्हाला मुंबईमधून बीड दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला बीडला यावं लागेल, कणकालेश्वरीच्या मंदिरामध्ये जावं लागेल, तुम्हाला दीपमाळेवर जावं लागेल, तुम्हाला खंडेश्वरीमध्ये जावं लागेल, तुम्हाला शहिंशावलीच्या दर्ग्यावर जावं लागेल, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथाकडे जावं लागेल. परळी म्हणजे काहीतरी वेगळंच असं तुम्ही जे बघण्याचा दृष्टिकोन ठेवलाय असं नाहीये. एक हत्या घडली, अत्यंत निर्दयी आहे. या हत्येमध्ये जे आरोपी असतील त्यांना कडक शासन झालंच पाहिजे. म्हणून का आम्ही या हत्येच्या आडून राजकारण स्वीकारायचं? म्हणून का या हत्येच्या आडून आम्ही एकमेकांचे हेवेदावे सहन करायचे? म्हणून का या हत्येच्या आडून आम्ही जातीवाद आणि राजकारण सहन करायचं? अजिबात नाही. जातीय तेढ आणि तणाव निर्माण करणाऱ्या घटनेच्या पाठीमागं पत्रकारांनी सुद्धा ज्या भूमिका घेतल्या पाहिजेत त्या घेतल्या जात नाहीत. फ्यूजसाठी न्यूज करणाऱ्या सोशल मीडियातील यूट्यूब आणि मेनस्ट्रीम मीडियातील न्यूज चॅनलला माझी बीडमधला एक पत्रकार म्हणून विनंती आहे की आपण बीडमधलं विदारक सत्य नक्की मांडत राहा. मात्र बीडला बदनाम करण्याचं षडयंत्र जर आपण रचत असाल तर बीडची पत्रकारिता हे खपवून घेणार नाही. याच बीडमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत आणि परत एकदा मी सांगतोय, संतोष देशमुख यांचा जो मारेकरी आहे, जो मुख्य मारेकरी आहे घुले, तो अद्याप फरार आहे आणि त्याच्या पाठीमागे कथित असणारे जे कोणी असतील, अगदी कोणीही असतील, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना शासन झालं पाहिजे. पण मात्र केवळ कुठल्या तरी राजकीय द्वेषाने, स्पर्धेने आणि आकसाने जर भूमिका शब्दबद्ध होत असतील तर त्याला किमान कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे. तोच प्रश्न घेऊन आम्ही अस्सल धडाकेबाज या चॅनलवरती ही भूमिका मांडली.